उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडून अयोध्येत पाहणी करण्यात आली आहे। योगी आदित्यनाथ यांच्याकडून हेलिकॉप्टरनं अयोध्येत पाहणी करण्यात आली। राम मंदिरात दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी वाढली आहे। जवळपास 3 लाख राम भक्तांनी आतापर्यंत रामलल्लांचं दर्शन घेतले। दर्शन घेताना खबरदारी म्हणून 8000 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत। ही 3 दृश्य आपण पाहतोय। रामलल्लांच्या दर्शनासाठी रामभक्तांची गर्दी जी आहे ती वाढवण्यात झालेली आहे। तर आतापर्यंत 3 लाख रामभक्तांनी दर्शन घेतले। तर राम मंदिराच्या जवळपास तब्बल 8000 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाते। तर योगी आदित्यनाथ यांच्याकडून हेलिकॉप्टरमधून पाहणी करण्यात आली। प्रतिनिधी आनंद पांडे आपल्या सोबत सध्या जोडलेले आहेत। आनंद पांडे, आपण पाहतोय सुरक्षा रक्षक जे आहेत ते आता वाढवण्यात आलेले आहे। काय सांगाल या संदर्भात? काय नेमकी स्थिती अयोध्येत? हो, नक्की जर मिताली बघितला तर सकाळपासून मोठी गर्दी सुरुवात झाली होती आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की जे राम मंदिरचे आहे मुखद्वार आहे त्या मुखद्वाराला तुम्ही बघितला तर सुरक्षक रक्षक 8000 वाढवण्यात आलेले आहे। आणि सकाळपासून जे भाविक होते मोठे संख्येने इथे आले होते ते रात्रपासून चालत पायी आणि दर्शनासाठी पोहोचले होते राम मंदिराकडे। पण मुख्यमंत्रीचा निर्देश होता कोणी पायी येऊ नये आणि सगळे वाहन जे आहे बंद करण्यात आलेले आहे। पण जे भाविक आहेत ते ऐकत नाही आहे, पण पायी चलून आणि दर्शनासाठी राम मंदिर क्षेत्रात पोहोचत आहेत। मोठ्या संख्येने भाविक आलेले आहेत, त्यासाठी सकाळी गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि त्याच्यानंतर जे सध्या भाविक आलेले आहेत आणि सुरक्षा व्यवस्था ही जास्त तैनात करण्यात आली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।